वरळी डोम येथे भाजप महायुतीच्या वतीने जन आक्रोश महिला संमेलनाचं आयोजन। मोर्चामुळे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रवाशांना फटका। संतप्त महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना सुनावलं। भाजपच्या आंदोलनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। महिला भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत, सपकाळांची ट्विट करत टीका। भाजपच्या वरळी डोम येथील आंदोलनावरून आमदार रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। केवळ हीच मास्टर व्हॉइसला खुश करण्यासाठी लोकांना 3-3 तास वेटीस धरणे चुकीचे, रोहित पवारांची टीका। उद्या बडनेरा भुसावळ 4 मेमू गाड्या पूर्णपणे रद्द, प्रवाशांची गैरसोय वाढली। 2 एक्सप्रेस गाड्या 2 तासांहून अधिक उशिरा धावणार, प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा, रेल्वे प्रशासनाचं आवाहन। पुणे सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाट्यावर भीषण वाहतूक कोंडी, 2 तास वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास। परभणी नगर परिषदेने नाल्यांचे घाण पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्यामुळे घाण पसरली, नागरिकांचा गोदावरी नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी पुढाकार। सांगलीत गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली वरात, टोल्या पोद्दार याची दहशत मोडीत काढण्यासाठी काढली वरात। पालघरच्या डहाणूमध्ये बसचा अपघात, भरधाव बस भिंत तोडून दुकानात शिरली, अपघातात 3 जण जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। उल्हासनगरमध्ये लग्नाच्या वरातीत साईड न दिल्याने 7 जणांच्या टोळक्याचा तरुणावर हल्ल्यात तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, घटनास्थळी अग्निशमन दलाने तात्काळ बचाव कार्य राबवत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं, सुदैवाने जीवितहानी टळली।